Next question. Divide the metals copper, zinc, calcium, magnesium, iron, sodium, lithium into three groups, namely reactive metals, moderately reactive metals and less reactive metals. क्वेश्चन तरी करतो का तुम्हाला? काही मेटल्सची नावं दिली आहेत. जसं बघा, Cu म्हणजे कॉपर, Zn झिंक, Ca कॅल्शियम, Mg मॅग्नेशियम, Fe आयर्न, Na सोडियम आणि Li लिथियम. एवढं तर सगळ्यांना सिम्बॉल्स माहिती ना. मग या मेटल्सला ना तुम्हाला 3 ग्रुप मध्ये डिवाइड करायचं आहे. एक ग्रुप असा आहे रिॲक्टिव्ह मेटल्स, म्हणजे जे मोठ्या प्रमाणामध्ये रिॲक्शन करतात असे रिॲक्टिव्ह मेटल हा एक ग्रुप आहे. सेकंड कडला मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स, म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये रिॲक्टिव्ह आहे. आणि थर्ड वन आहे लेस रिॲक्टिव्ह मेटल, जो कमी रिॲक्टिव्ह आहे, ज्याची रिॲक्शन इझिली होत नाही. 3 ग्रुप बघा, रिॲक्टिव्ह मेटल्स, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आणि लेस रिॲक्टिव्ह मेटल्स. तुम्हाला माहिती आहे यामध्ये एक लक्षात घ्या, शक्यतो ना ज्यांच्या आउटर मोस्ट सेल मध्ये लेस इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे कमी इलेक्ट्रॉन्स असतात ना, तो जास्त रिॲक्टिव्ह असतो. मी काय बोलतोय लक्षात घ्या, ज्यांच्या आउटर मोस्ट सेल मध्ये कमी इलेक्ट्रॉन्स आहेत तो जास्त रिॲक्टिव्ह असतो. जसं तुम्हाला सोडियमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून तो बाण जास्त रिॲक्टिव्ह असणारच. सेम तसंच बाण लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कसं आहे 2-1, म्हणजे आउटर मोस्ट सेल मध्ये इथे पण 1च आहे. म्हणून बघा सोडियम, लिथियम हे बाणो कसे आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे, जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये अजून एक बाण येतोय ग्रुप मधला, कॅल्शियम पण एक येतो. म्हणजे बघा रिॲक्टिव्ह मेटल्स मध्ये कोण कोण येतं बघा, कॅल्शियम, सोडियम आणि लिथियम. Ca कॅल्शियम, Na सोडियम, Li लिथियम, यांना म्हटलं रिॲक्टिव्ह मेटल्स. आता मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स, थोडस बाण कमी असणारे रिॲक्टिव्ह मेटल्स कोणते बघा, झिंक Zn, Fe म्हणजे आयर्न आणि Mg म्हणजे मॅग्नेशियम. आणि अजून एक गोष्ट, लेस रिॲक्टिव्ह मध्ये बाण येतो तिथे असणारा म्हणजे Cu म्हणजे कॉपर. या सगळ्यामध्ये कम्पेअर केलं ना बाण, कॉपरच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळे बाण तो कसा आहे, लेस रिॲक्टिव्ह मध्ये आला. मग तुम्हाला मध्ये एवढेच यांच्यामध्ये कम्पेअर करायला सांगितले होते बघा, Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na आणि Li. यामध्ये कोणकोणते जास्त रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत बघा. पुन्हा एकदा, लिथियम, सोडियम, कॅल्शियम हे रिॲक्टिव्ह मेटल्स. मॉडरेटली मध्ये कुठला सांगितलं बघा, आयर्न म्हणजे Fe, त्याच्यानंतर Mg आणि Zn झिंक. आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह यांच्यामध्ये कोण आहे, कॉपर म्हणजे तांबे, कॉपर. एवढं कळतंय. एक क्वेश्चन बघा आपण, एक आपण एक्सपेरिमेंट करूया. When a copper coin is dipped in silver nitrate solution, a glitter appear on the coin after some time. Why does this happen? Write the chemical equation. काय करायचंय, एक कॉइन घ्यायचं, कॉपरचं कॉइन घ्यायचं. कॉपर जुन्या काळामध्ये बघा कॉपरचे कॉइन्स होते. एकदम स्टार्टला तर गोल्ड कॉइन्स होते. स्टार्टचा काळ जो होता सुवर्ण मुद्रा असे म्हणायचे बघा, गोल्ड कॉइन्स होती. कारण तेव्हा गोल्डला बाण एवढं प्रेशस नव्हतं. गोल्ड, नंतर सिल्वर, नंतर कॉपर आणि आता अल्युमिनियम पण वापरलं जातं. आता तर स्टेनलेस स्टील मध्ये यूज केले जातात. कारण जसं मेटल बाण मिळणं अवघड व्हायला लागलं ना, तसं ते मटेरियल यूज करणं कमी करत गेले. म्हणजे आता कॉपरचं एक कॉइन घ्यायचं आणि ते सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशन मध्ये टाकायचं आणि ऑब्झर्व करायचं. कॉपर तर तुम्हाला माहितीये, तांब्याचं कॉइन तर माहिती ना कसं असतं, ते कलर कसा असतो माहिती ना. हा, तर त्या कॉपरच्या कॉइनला आपण सिल्वर नायट्रेट
AgNO3 हा जर बाण आपण यामध्ये जर टाकायचं आणि थोड्या वेळाने ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल बा म्हणजे कॉपरचं कॉइन आहे ना त्याच्यावर असा ना सिल्वरचं कोटिंग तयार होतं, चांदीसारखं चमकायला लागतं. होतं कॉपरचं, वर मात्र चांदीसारखं कवरिंग तयार होतं. असं का होतं? क्वेश्चन कळतोय? आन्सर आहे का? कॉपर इज मोर रिएक्टिव्ह दॅन सिल्वर. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. कॉपर इज मोर रिएक्टिव्ह दॅन सिल्वर. सिल्वर पेक्षा बानो कॉपर कसं आहे? जास्त रिएक्टिव्ह आहे. हा फर्स्ट पॉइंट. काय म्हटलं? कॉपर इज मोर रिएक्टिव्ह दॅन सिल्वर. नंबर सेकंड बघा. देअरफॉर कॉपर डिस्प्लेसेस सिल्वर फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन सिल्वर नायट्रेट. मग ते काय करतं? सिल्वर नायट्रेट मधल्या सिल्वरला कॉपर काय करतं? डिस्प्लेस करतं, बाजूला करतं. मग सिल्वर नायट्रेट होतं का नाही? सिल्वर बाजूला जातं आणि मग काय होणार? कॉपर नायट्रेट तयार होतं. बघायचं इथलं कॉपर आहे ना हा सिल्वर पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. जेव्हा आपण सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशनमध्ये कॉपरचं कॉइन टाकलं, हा कॉपर काय करतो? सिल्वर नायट्रेटच्या सोल्युशन म्हणजे सिल्वरला डिस्प्लेस करतो. डिस्प्लेस म्हणजे बाजूला करतो आणि त्यामुळे त्या कॉइनवर कुणाचा? सिल्वरचं असं कोटिंग तयार होतं आणि जे सोल्युशन तयार होतं कुठलं सोल्युशन? सिल्वर नायट्रेट होतं का? ते सोल्युशन बनतं कॉपर नायट्रेट. आणि तुम्हाला इथे सीयू बघा, सिल्वरची जागा कोणी घेतली? कॉपरने घेतली. म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे. म्हणून उत्तर आहे का? द ग्लिटरिंग पुढे बघा. द ग्लिटरिंग व्हाईट डिपॉझिट ऑफ सिल्वर मेटल इज फॉर्म ऑन कॉपर कॉइन. त्यामुळे बानो सिल्वरचा बानो कोटिंग, चमकदार असं कोटिंग कॉइनवर जमा होतो कॉपरच्या. हेन्स व्हेन कॉपर कॉइन इज डीप इन सिल्वर नायट्रेट सोल्युशन इट ग्लिटर अपीअर ऑन द कॉइन. जे रिएक्शन पण दिले बघा. Cu म्हणजे कॉपर प्लस ट्वाइस AgNO3 म्हणजे सिल्वर नायट्रेट तयार झालं बघा. CuNO3 ट्वाइस म्हणजे कॉपर नायट्रेट तयार झाला आणि Ag म्हणजे सिल्वर बाजू सेपरेट झाला 2Ag. हे बॅलन्स इक्वेशन पण पुढे तुम्हाला पुन्हा रिएक्शन बघायचे त्यावेळी पण पुन्हा स्टडीला असणार आहे. एवढं तरी कळतंय?